नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शिक्षक भरती गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आगामी महा TET 2026 परीक्षेच्या दृष्टीने आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण असा एक विषय पाहणार आहोत ज्यावर दरवर्षी परीक्षेत 3 ते 5 मार्काचे प्रश्न हमखास विचारले जातात. तो विषय म्हणजे विशेष गरजा असणारी बालके आणि सर्वसमावेशक शिक्षण. अनेकदा आपल्याला डिस्लेक्सिया, डिस्कॅल्क्युलिया यासारख्या शब्दांमध्ये गोंधळ होतो. पण आजच्या या व्हिडिओनंतर तुमचा एकही मार्क जाणार नाही. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया. विशेष गरजा असणारी बालके. विशेष गरजा असणारी बालके यामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारचे गट पडतात. शारीरिक अपंगत्व असलेली बालके, उदाहरणार्थ अंध, मूकबधिर, अस्थिव्यंग. मानसिक किंवा बौद्धिक अक्षमता असलेली बालके, उदाहरणार्थ मतिमंदत्व, स्वमग्नता. अध्ययन अक्षमता. अध्ययन अक्षमता असलेली बालके हे सर्वात महत्त्वाचे आहे. अध्ययन अक्षमता हमखास विचारले जातात. यामध्ये प्रकार आहेत. मग त्यामध्ये परीक्षेत जोड्या लावा, व्याख्या विचारल्या जातात. मग डिस्लेक्सिया म्हणजे काय, डिस्कॅल्क्युलिया म्हणजे काय यावर प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच. वाचनात अडचण येणे. डिस्लेक्सिया म्हणजे वाचनात अडचण येणे, अक्षरे उलट दिसणे, उदाहरणार्थ बीला डी म्हणणे. डिस्कॅल्क्युलिया म्हणजे कॅल्क्युलियावरून आपण गणितीय क्रिया करण्यात अडचण येणे असं लक्षात ठेवायचं. बेरीज, वजाबाकी, अंक ओळखणे यामध्ये अडचण येते, त्याला डिस्कॅल्क्युलिया म्हणतात. डिस्ग्राफिया लिहिण्यात अडचण येणे, हस्ताक्षर खराब असणे किंवा शब्द गाळणे. ग्राफिया म्हणजे लिहिणे हे लक्षात ठेवायचं आपण. डिस्ग्राफिया म्हणजे लिहिण्यात अडचण येणे, हस्ताक्षर खराब असणे किंवा शब्द गाळणे. डिस्प्रेक्सिया शारीरिक हालचालींमधून समन्वय नसणे, उदाहरणार्थ बटन लावणे किंवा चेंडू पकडणे किंवा छोट्या छोट्या क्रिया आहेत ते त्या मुलांना करता येत नाही व्यवस्थितपणे, त्याला डिस्प्रेक्सिया म्हणतात. प्रतिभाशाली बालके म्हणजे गिफ्टेड, आपण म्हणतो ना गिफ्टेड स्टुडंट असतात ते काही, ज्यांचा IQ 140पेक्षा जास्त असतो, यांना ही विशेष गरजा असते. कारण सामान्य वर्गात त्यांना लवकर कंटाळा येतो, त्यांना इनरिचमेंट प्रोग्राम्सची गरज असते. म्हणजे कसे मुलं असतात ते खूप प्रतिभाशाली असतात. ज्यावेळेस पहिलीतील मुलांचं जसं की बेरीज वजाबाकी चालू असतं त्यावेळेस ह्या मुलांना प्रतिभाशाली गिफ्टेड स्टुडंट जे असतात ना ते खूप फास्ट असतात. त्यांना बेरीज वजाबाकी वगैरे ह्या क्रियांमध्ये रस राहत नाही. मग त्यांना असं वाटतं, कंटाळवाणं वाटायला लागतात त्या गोष्टी. म्हणजे त्यांना या गोष्टी कंटाळवाण्या वाटल्या की मग त्यांना पण इंटरेस्ट राहत नाही अभ्यास करण्यामध्ये. म्हणून त्यांना नेहमी वेगवेगळे टास्क द्यावे लागतात, वेगवेगळा अभ्यास पाहिजे नसतो त्यांना, तेव्हा त्यांना शिकण्यामध्ये लक्ष लागतं त्यांचं. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? आता सर्वसमावेशक शिक्षण ही संकल्पना पण खूप महत्त्वाची आहे. तर सामान्य बालके आणि विशेष गरजा असणारी बालके यांनी एकाच छताखाली एकाच वर्गात शिक्षण घेणे. सामान्य बालके आणि विशेष गरजा असणारी बालके म्हणजे आपण आत्तावरती पाहिलं, डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया, डिस्कॅल्क्युलिया असणारी बालके, यांना म्हणजे ह्या मुलांना वेगळं नाही शिकवायचं, यांना सर्वसामान्य मुलांसोबतच घेऊन पुढे जायचं, त्यालाच म्हणतात सर्वसमावेशक शिक्षण. सामान्य बालके आणि विशेष गरजा असणारी बालके यांनी एकाच छताखाली एकाच वर्गात एकाच ठिकाणी शिक्षण घेणे म्हणजेच सर्वसमावेशक शिक्षण होय. भेदभाव करायचा नाही. म्हणजे आता समजा ज्या मुलांना दिसत नाही, ज्या मुलांना व्यवस्थित क्रिया करता येत नाहीत, वाचण्यामध्ये अडचणी येतात, त्यांच्यामध्ये भेदभाव न करता त्यांना इतर मुलांच्या बरोबरीने पुढे नेणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण. सर्वांना समान संधी देणे. विशेष गरजा असणारी बालके म्हणजे काय? जी मुले शारीरिक, मानसिक, बौद्धिक किंवा सामाजिकदृष्ट्या सामान्य मुलांपेक्षा वेगळी असतात आणि ज्यांना शिक्षणासाठी विशेष साधनांची किंवा पद्धतींची गरज लागते त्यांना विशेष गरजा असणारी बालके म्हणतात. म्हणजे इतर मुलांपेक्षा वेगळी असतात ती मुले आणि त्यांना शिक्षणासाठी विशेष साधने म्हणजे जसं की ब्रेल लिपीचा वगैरे वापर करावा लागतो ज्या मुलांना दिसत नाही त्यांच्यासाठी. काहींना ऐकण्याचा प्रॉब्लेम असतो तर त्यांसाठी वेगळं साधन असतं. असे विशेष गरजा असणारी बालके असतात, त्यांना वेगवेगळ्या पद्धती वापराव्या लागतात. आता पूर्वी या मुलांना अपंग म्हटलं जायचं, परंतु अपंग म्हणणं हे चुकीची गोष्ट आहे नाही का. इतर मुलांच्या आपण सर्वसमावेशक शिक्षण देतो, इतर मुलांच्या बरोबरीने त्या मुलांना पुढे घेऊन जायचं असं सरकारने ठरवलं आहे. त्यांना अपंग हा शब्द वापरणे चुकीचे आहे, म्हणून त्यांना आता दिव्यांग म्हटलं जातं. दिव्यांग किंवा विशेष गरजा असणारी बालके असं म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. आता बालकांचे मुख्य प्रकार आहे शारीरिक अक्षमता. यामध्ये अंध, मूकबधिर,
मूकबधीर, ऐकण्यात अडचण येणारे किंवा अस्थिव्यंग, चालण्यात अडचण असेल काही मुलांना, या मुलांचा समावेश होतो. बौद्धिक अक्षमता म्हणजे ज्या मुलांचा बुद्ध्यांक 70पेक्षा कमी असतो, म्हणजे त्यांना लवकर काही गोष्टी समजत नाहीत, खूपच म्हणजे मंद असतात ते मुलं. आता प्रतिभावान बालके म्हणजे गिफ्टेड स्टुडंट, हे लक्षात ठेवा, ज्यांचा IQ 140+ आहे त्यांनाही विशेष गरजा लागतात, कारण सामान्य वर्ग त्यांच्यासाठी खूप सोपा असतो. अध्ययन अक्षमता हे शिक्षक भरतीसाठी सर्वात महत्त्वाचे आहे. आता आपण ते गिफ्टेड चिल्ड्रन ते तर पाहिलेलंच आहे. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे अध्ययन अक्षमता परीक्षेत हमखास विचारले जाणारे 4 प्रकार. हे 4 प्रकार आणि डिस्लेक्सिया समजतो तुम्हाला, परंतु म्हणजे नेमकं काय हे पण समजणं खूप महत्त्वाचं आहे. कारण की डिस्लेक्सिया म्हणजे ज्या मुलांना दिसायला थोडासा प्रॉब्लेम होतो, वाचन करताना थोडासा प्रॉब्लेम येतो, त्या मुलांना वला वाला ला म्हणतात, आ म्हणतात किंवा सॉला ऑज म्हणतात. वाचताना शब्द इकडचा तिकडे करणे, तिकडचा इकडे करणे, एखादा शब्द मध्येच गाणे, यालाच डिस्लेक्सिया म्हणतात. डिस्ग्राफिया म्हणजे काय? लिहिताना त्या मुलांना म्हणजे अक्षर खूप खराब असणे, शब्दामध्ये अंतर न समजणे, लिहिताना खूप वेळ लागणे किंवा एखादा शब्द गाळून लिहिणे, याला डिस्ग्राफिया म्हणतात. म्हणजे लेखनामध्ये अडचण. तुम्हाला फक्त असं विचारलं जाईल, डिस्ग्राफिया म्हणजे काय, डिस्लेक्सिया म्हणजे काय, किंवा त्यामध्ये एखादा उपयोजित प्रश्न सुद्धा ते विचारू शकतात. जसं की या मुलाला एखाद्या मुलाचं नाव दिलं जाईल, या मुलाला लिहिण्यामध्ये अडचण येते किंवा हा मुलगा शब्द लिहिताना शिक्षकांनी सांगितल्यावर शब्द लिहिताना एखादा अक्षर मध्येच गाळतो, तर त्याला कोणता म्हणजे हे आहे, कोणतं अध्ययन अक्षमता आहे, तर मग त्यामध्ये डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया. आता तो एखादा शब्द गाळतो म्हणजेच डिस्ग्राफिया आहे त्याला. असं उपयोजित प्रश्न पण विचारले जातात, ते खूप महत्त्वाचं आहे बरं का. डिस्कॅल्क्युलिया गणिती अक्षमता, साधी बेरीज वजाबाकी न जमणे किंवा अंकांमधील गोंधळ, उदाहरणार्थ 9 आणि 6 मध्ये फरक न समजणे. आता इंग्लिशमधील 9 आणि 6 पहा तुम्ही, म्हणजे मुलांना नाही समजत काही, तर ते न समजणे म्हणजे डिस्कॅल्क्युलिया. गणिती साध्या बेरीज वजाबाकी न जमणे. कॅल्क्युलियावरून तुम्ही गणित आणि ते तुम्हाला लगेच लक्षात राहील, त्याच्यामध्ये काही अडचण येणार नाही असं मला वाटतं. ADHD हे पण खूप महत्त्वाचं आहे बरं का. ADHD म्हणजे अटेन्शन डिफेक्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर, एका जागी शांत न बसणे, लक्ष विचलित होणे, सर्वसमावेशक शिक्षण, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये हे पण खूप महत्त्वाचं आहे. ADHD म्हणजे काय हेच काहींना जास्त कळत नाही, पण ADHD म्हणजे ते खूप अति जास्त ॲक्टिव्ह जी मुलं असतात ना, त्यांच्यामध्ये ADHD जाणवतो पहा. ते एका जागी अजिबात शांत बसत नाही, नेहमी सतत काही ना काही करत राहणे. ADHD वरती कशाही प्रकारचा फिरून प्रश्न विचारला जातो म्हणजे जातोच, ही गोष्ट लक्षात ठेवा. या मुलांसाठी आपण काय करतो याचा अर्थ असा की दिव्यांग मुलांना वेगळ्या शाळेत न पाठवता सामान्य मुलांसोबतच एका वर्गात शिकवणे म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण. मुलांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ नये आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाह समजता यावा, शिक्षकाची भूमिका आणि उपाययोजना. म्हणजे मुलांमध्ये न्यूनगंड म्हणजे कसं, जसं की आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत असं त्यांना वाटू नये, म्हणून त्यांना या मुलांसोबतच बसून या मुलांसोबतच एका वर्गात एका छताखाली शिकवणे, म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होणार नाही, म्हणून सर्वसमावेशक शिक्षणाला सरकारने पुढे केले आहे. आता मुलांसाठी शिक्षकांनी काय करायला हवे, तर ब्रेल लिपी किंवा मोठ्या अक्षरात पुस्तकांचा वापर, मुलांना प्रोत्साहन देणे, त्यांना कमी न लेखणे, अध्यापन करताना जास्तीत जास्त दृकश्राव्य साधनांचा वापर करणे, परीक्षा घेताना त्यांना जादा वेळ किंवा रायटर लेखनिक उपलब्ध करून देणे. विशेष गरजा असणारी बालके महत्त्वाची प्रश्नोत्तरे. आता हे खूप महत्त्वाचं आहे बरं का. एका मुलाला B ऐवजी D आणि ऑज ऐवजी सॉ असे वाचण्याची सवय आहे, तर तो मुलगा कोणत्या अक्षमतेने ग्रस्त आहे. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, अशा प्रकारे उपयोजित प्रश्न विचारले जातात. मानसशास्त्रामध्ये शक्यतो उपयोजित प्रश्न जास्त असतात, हे वस्तुनिष्ठ प्रश्न कमी आणि उपयोजित प्रश्न जास्त विचारले जातात. तर उत्तर आहे डिस्कॅल्क्युलिया, डिस्ग्राफिया, डिस्लेक्सिया, ADHD तर आपण आत्ताच पाहिलं आणि हे सगळे प्रकार पण आपण आत्ताच पाहिलेले आहेत. तर उत्तर आहे डिस्लेक्सिया. ही वाचनाशी संबंधित समस्या आहे जिथे अक्षरे ओळखण्यात गोंधळ होतो. ऑजला सॉ म्हणतो आणि त्याला थोडंसं वाचनाशी, डिस्लेक्सिया म्हणजे आपण दिसण्याशी संबंधित बोलू शकतो, म्हणजे लेखनाशी वाचनाशी संबंधित समस्या आहे जिथे अक्षरे ओळखण्यास गोंधळ होतो, डिस्लेक्सिया. लक्षात ठेवा. प्रश्न 2,
वर्गात एक विद्यार्थी गणितातील साध्या क्रिया बेरीज वजाबाकी करताना वारंवार चुका करतो, त्याला कोणता आजार असू शकतो? तर उत्तर आहे डिस्कॅल्क्युलिया. तर अशा मुलांसाठी शिक्षकाने प्रथम वस्तूंचा मणी, काड्या, ते मातीच्या मण्यांची माळ वगैरे बनवणे, ते मोजायला लावणे, असे वेगवेगळे दृकश्राव्य साधने किंवा तक्ते वगैरे तयार करून त्यांना असं ऑडिओ व्हिज्युअल एड्स वगैरेचा वापर करणे. तर मग असं शिकवलं तर मुलांच्या लक्षात राहायला आणि समजायला पण सोपं जातं. सर्वसमावेशक शिक्षण म्हणजे काय? आपण आत्ताच पाहिलं आहे. सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी दिव्यांग मुले यांनी एकाच वर्गात सोबत शिक्षण घेणे, यात मुलांच्या क्षमतेनुसार अध्यापन पद्धतीत बदल केला जातो आणि सगळ्या मुलांना सोबत घेऊन अभ्यास केला जातो, त्याला सर्वसमावेशक शिक्षण असे म्हणतात. जर एखाद्या विद्यार्थ्याचे हस्ताक्षर अतिशय खराब असेल आणि त्याला शब्द लिहिताना अडचण येत असेल तर त्याला काय म्हणतात? उत्तर आहे डिस्ग्राफिया. ग्राफी हा शब्द ग्राफ किंवा लिहिण्याशी संबंधित आहे असं लक्षात ठेवायचं आणि डिस्ग्राफिया म्हणजे लिहिण्याशी संबंधित अडचण, हे लक्षात ठेवा. याच्यावर प्रश्न विचारला जातो. 4 पैकी एकावर प्रश्न येणार म्हणजे येणार. वर्गात एक मुलगा एका जागी शांत बसत नाही, त्याचे लक्ष वारंवार विचलित होते आणि तो खूपच चंचल आहे, हे कशाचे लक्षण आहे? तर उत्तर आहे ADHD, अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. शिक्षक म्हणून कृती, अशा मुलाला लहान लहान कामांमध्ये गुंतवून ठेवणे. ADHD हे खूप महत्त्वाचे आहे, हे लक्षात ठेवा. प्रतिभाशाली गिफ्टेड, ज्यांचा IQ 140 पेक्षा जास्त असतो. लक्षात ठेवा, बुद्ध्यांक साधारण किती असतो प्रश्नच तो विचारलाय. 140 किंवा त्यापेक्षा जास्त, ज्यांचा IQ 140+ असतो त्यांना गिफ्टेड चिल्ड्रन बोलतात. अशा मुलांना वर्गात कंटाळा येऊ नये म्हणून काय करावे? त्यांना आव्हानात्मक प्रकल्प किंवा अवांतर वाचनासाठी प्रोत्साहन द्यावे. ब्रेल लिपीचा वापर कोणत्या मुलांच्या शिक्षणासाठी केला जातो? तर ब्रेल लिपीचा वापर दृष्टीहीन अंध बालकांसाठी केला जातो. तर लुईस ब्रेल यांनी या लिपीचा शोध लावला. यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा. स्वमग्नता असलेल्या बालकांचे मुख्य लक्षण कोणते? सामाजिक संवाद साधण्यात अडचण येणे, अशी मुले नजरेला नजर भिडवत नाहीत आणि स्वतःमध्येच मग्न असतात. स्वमग्नता ऑटिझम असलेल्या बालकांचे मुख्य लक्षण म्हणजे सामाजिक संवाद साधण्यात अडचण येणे, अशी मुले नजरेला नजर भिडवत नाहीत आणि स्वतःमध्येच मग्न असतात. स्वमग्नतेवरती पण प्रश्न येतो बरं का. वर्गात विशेष गरजा असणाऱ्या मुलाला शिकवताना शिक्षकाची भूमिका कशी असावी? सहकार्यपूर्ण, लवचिक. शिक्षकाने मुलाच्या कमतरतेवर लक्ष न देता त्याच्या क्षमतेवर लक्ष दिले पाहिजे. त्याला सुलभक म्हणून मदत करावी, फॅसिलिटर. बरोबर आहे. RPWD कायदा, दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा कोणत्या साली मंजूर झाला? 2016 साली. या कायद्यानुसार दिव्यांगांच्या 21 प्रकारांना मान्यता मिळाली आहे. तुमच्या वर्गात एक विद्यार्थी आहे जो बोलताना खूप अडखळतो. अशा वेळी एक शिक्षक म्हणून तुम्ही काय कराल? त्याला त्याची वाक्य पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ द्याल आणि त्याला धीर द्याल. त्याला घाई करणार नाही किंवा त्याच्या बोलण्यावर हसणार नाही. आता एक लक्षात ठेवायचं, आता तुम्ही TETची परीक्षा देताय म्हणजे तुम्ही एक भावी शिक्षक आहात. तर मुलांना त्रास होईल, मुलांचे मन दुखावले जाईल, अशा प्रकारे कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही. तुम्ही कायम शिक्षकाला त्रास झाला तरी चालेल, परंतु मुलांना त्रास झाला नाही पाहिजे. मुलाच्या भल्याचाच विचार करायचा नेहमी. त्याला काही येत असो किंवा नसो, परंतु त्याला धीर द्यायचा, त्याला घाई करायची, त्याच्या बोलण्यावर हसायचं नाही. अशा प्रकारेच तुम्हाला उत्तर द्यायचे, तरच तुमचे उत्तर बरोबर येणार, हे लक्षात ठेवा. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. विशेष गरजा असणारी बालके म्हणजे फक्त शारीरिक अपंगत्व असलेली मुले नव्हे, तर ज्यांना शिकवताना, लिहिताना, गणिती क्रिया करताना अडचणी येतात, अशी सर्व मुले मोडतात. आता आपण डिस्लेक्सिया, डिस्ग्राफिया बद्दल पाहिलं. त्यावर परीक्षेत जोड्या लावा किंवा थेट व्याख्या विचारली जाते. त्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट वगैरे पण काढून घेऊ शकता आणि माहिती लक्षात ठेवा. ही पुढे आहे, दृकश्राव्य साधनांचा वापर सर्वात जास्त कोणत्या प्रकारच्या बालकांसाठी प्रभावी ठरतो? उत्तर आहे अध्ययन अक्षमता आणि श्रवणदोष असणाऱ्या बालकांसाठी, कारण चित्रामुळे आणि आवाजामुळे संकल्पना स्पष्ट होण्यास मदत होते. दृकश्राव्य साधनावरती पण प्रश्न विचारला जातो. जर एखाद्या मुलाला प्रक्षेपित चाचण्यांमध्ये रस असेल आणि तो गुंतागुंतींची कोडी सोडवण्यात पटाईत असेल तर तो कोणत्या गटात मोडतो? उत्तर आहे प्रतिभावान किंवा सर्जनशील, क्रिएटिव्ह किंवा गिफ्टेड बालक. बरोबर आहे.
डिस्प्रेक्सिया असलेल्या मुलाला कोणती कृती करताना सर्वात जास्त अडचण येईल? वाचताना, गणित सोडवताना, बूटची लेस बांधताना की गाणे गाताना? तर उत्तर आहे बूटची लेस बांधताना. डिस्प्रेक्सिया कारण ही शारीरिक हालचालीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या शारीरिक क्रिया करताना त्या मुलाला अडचण येते डिस्प्रेक्सियामध्ये. मोटर स्किल डेव्हलप झालेले नसतात त्याचे, म्हणून त्याला छोट्या छोट्या क्रिया करताना अडचण येते, म्हणून बूटची लेस बांधताना अडचण येईल. तर वाचताना येईल का? नाही येणार. गणित सोडवताना तर डिस्कॅल्क्युली आहे ते. गाणे गाताना नाही. अपंगत्व असलेल्या बालकांसाठी अडथळामुक्त वातावरण म्हणजे काय? अपंगत्व असलेल्या बालकांसाठी अडथळामुक्त वातावरण म्हणजे शाळेत रॅम्प, दरवाजे आणि विशेष स्वच्छतागृहांची सोय असणे, जेणेकरून दिव्यांग मुले कोणाच्याही मदतीशिवाय वावरू शकतील. बरोबर आहे. जर एखाद्या मुलाला पायाला प्रॉब्लेम असेल, चालता येत नसेल व्यवस्थित, तर त्याला व्हीलचेअर घेऊन रॅम्पवरूनच जावे लागणार. दुरुंद दरवाजे पाहिजे, जे की त्याच्या काही म्हणजे असतील त्याचे काही साधनं ते आतमध्ये गेले पाहिजे. त्यांच्यासाठी विशेष स्वच्छतागृह असणार. म्हणजे काय काय गोष्टी आवश्यक आहे ते पण महत्त्वाचं आहे. एका विद्यार्थ्याला ब्लॅकबोर्डवरील अक्षरे वाचताना डोळ्यांवर ताण येतो आणि तो वारंवार डोळे चोळतो, तर शिक्षकाने पहिली पायरी काय उचलली पाहिजे? त्याच्या पालकांना भेटून त्याची दृष्टी तपासणी करून घेण्याचा सल्ला देणे आणि त्याला वर्गात पुढच्या बाकावर बसवणे हे अतिशय योग्य आहे. मंदबुद्धी आणि अध्ययन अक्षम मुलांमधील मुख्य फरक कोणता? मंदबुद्धी मुलांचा बुद्ध्यांक सरासरीपेक्षा कमी असतो, तर अध्ययन अक्षम मुलांचा IQ सामान्य किंवा त्यापेक्षा जास्त असू शकतो. फक्त त्यांना ठराविक कौशल्यात, वाचन लेखनात अडचण येते. म्हणजे सामान्य म्हणजे आपले नॉर्मल रेग्युलर. प्रतिभावान असतात ते खूपच 140+ असतो त्यांचा, आणि मंदबुद्धींचा 70च्या आतमध्ये असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये वेगवेगळेपणा जाणवतो आपल्याला. सर्वसमावेशक वर्गात मूल्यमापन करताना शिक्षकाने कोणत्या पद्धतीचा वापर करावा? लवचिक मूल्यमापन करावे. प्रत्येक मुलाच्या क्षमतेनुसार त्याला तोंडी परीक्षा, प्रात्यक्षिक किंवा चित्रांच्या माध्यमातून उत्तर देण्याची संधी द्यावी. आता सर्वसमावेशक वर्ग आहे, तर लवचिक मूल्यमापन कशा प्रकारे? जर एखाद्या मुलाचा IQ 140+ असेल आणि त्याला एकदम सोपा प्रश्न विचारला, तर त्याला ते हे होणार आहे का? नाही. मग त्याला त्याच्या पद्धतीनेच प्रश्न विचारला गेला पाहिजे. एखाद्या मुलाचा बुद्ध्यांक IQ 70च्या आतमध्ये आहे, म्हणजे तो मंदबुद्धीचा मुलगा आहे, त्याला प्रतिभावान मुलाचा प्रश्न विचारला तर चालेल का? नाही जमणार. म्हणून मूल्यमापन हे लवचिक पद्धतीने केलं गेलं पाहिजे. उत्तर आहे ऑटिझम. ऑटिझम असलेल्या मुलाला वर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग कोणता? त्याला ठराविक वेळापत्रक देऊन आणि सामाजिक कथांच्या माध्यमातून संवाद शिकवून. अशा मुलांना अचानक होणारे बदल आवडत नाहीत. ऑटिझम असलेल्या मुलाला वर्गात समाविष्ट करून घेण्यासाठी सर्वात उत्तम मार्ग कोणता? ठराविक वेळापत्रक देऊन आणि सामाजिक कथांच्या माध्यमातून संवाद शिकवून. अशा मुलांना अचानक होणारे बदल आवडत नाहीत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 नुसार दिव्यांग मुलांच्या शिक्षणासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आहे? NEP 2020 हे पण खूप महत्त्वाचं आहे. यावर आपण स्पेशल व्हिडिओ बनवूया, कारण की यावरती TET मध्ये 1 ते 2 प्रश्न विचारले जाणार. यावर स्पेशल व्हिडिओ येईल पुढे, परंतु हा प्रश्न पण लक्षात ठेवा. कोणत्या तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला आहे? सहाय्यक तंत्रज्ञान, उदाहरणार्थ स्क्रीन रीडर, स्पीच टू टेक्स्ट सॉफ्टवेअर आणि विशेष शैक्षणिक ॲप्स. आता तुम्ही पाहिलं असेल शाळेमध्ये भरपूर काही ॲप्स वगैरे आलेले आहेत, जे की मुलांच्या याच्यासाठी महत्त्वाचे आहेत शिक्षणासाठी. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा, आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती गाईडला सबस्क्राईब नक्की करा, कारण शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक छोटी मोठी अपडेट आणि अभ्यासाचे दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला इथे मिळणार आहेत. थँक्यू.